हां, परत वाचतो हां मी. हां. ददामि बुद्धियोगंतम येन माम उपयांती ते. भगवान सांगतायत, बुद्धी कर्मानुसारिणी असते असाही एक सिद्धांत आहे. जशी कर्मे झाली असतील त्याप्रमाणे बुद्धी उत्पन्न होते. कर्तृत्व जीवाचे आहे. इथे जीवाला काही तक्रार करता येणार नाही. त्यानेच कर्म केलेली आहे. कर्मानुसारिणी बुद्धी ही वेगळी मानावी लागते. आणखी ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. ही जी ईश्वर प्रदत्त बुद्धी आहे, ईश्वर दत्त बुद्धी आहे, ती वेगळी मानायला पाहिजे. योगक्षेमम वाहाम्यहम ही भगवंतांची प्रतिज्ञा आहे. हे मागच्या वेळी पाहिलेलं आपण योगक्षेमचा खरा अर्थ काय आहे ते. मोठे कार्य आहे. योगक्षेम शब्दाचा अर्थ संसारापुरताच मर्यादित नाही. पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा योगक्षेमाची जरुरी आहे. अनेक भूमिका परमार्थ साधनात आहेत. त्याकरता ईश्वराची उपासना ही शास्त्रकारांनी सुद्धा आवश्यक मानलेली आहे. पतंजली योग सूत्रात एक अ, अ, वेगळं सूत्र घातलं आपण मागे बघितलेलं ते म्हणजे अ, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून सांगितलं. योगसूत्राची सुरुवात होते योगश चित्तवृत्ती निरोधाने आणि चित्तवृत्ती निरोध कसा होतं तर अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणतात योगसूत्रकार म्हणजे पतंजली ऋषी आणि गीतेतही भगवान म्हणतायत अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. तर हे साधन सांगितलं पण हे जरी सांगितलं तरी त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह आणि त्या साधनालाही उपयोगी असं साधन म्हणून ईश्वर प्रणिधानात्वा हे सांगितलं आणि ते ईश्वर प्रणिधान कसं करावं म्हणून तस्य वाचक प्रणवा म्हणून प्रणव रूपाने त्याची प्रणव हा त्याचा वाचक आहे असं सांगून नामस्मरणाचंही महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे पातंजल योगसूत्र हे योगासाठी जरी म्हटलं असलं तरी Recording in progress. तरी त्याला त्यात भक्तीचं महत्व ईश्वर प्रणिधान म्हणजे च्या भक्तीचं महत्व योगसूत्रकारही सांगतायत आणि ती जर ईश्वर भक्ती घडली तर योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध होऊन योग साधला जातो आणि तोच योग भगवान योगक्षेमम वाहम्यम म्हणतात. म्हणजे अप्राप्य असं जे आत्मतत्व आहे त्याची प्राप्ती करून देणं हा योग झाला आणि प्राप्त झालेलं टिकवणं याला क्षेम म्हणतात. आपण मागच्या वेळी ते पाहिलं होतं की अलब्ध भूमिकत्व म्हणजे ती समाधी अवस्था प्राप्त होण्यात होत नाही. तिथपर्यंत पोचलं तरी ती व्हायला अडचणी येतात आणि अनवस्थितत्व म्हणजे समाधीचा लाभ झाला तरी त्या स्थितीत राहणं शक्य होत नाही. अनवस्थितत्व हे दोन अंतराय आपण मागच्या वेळी पाहिले होते. तर त्यामुळे ते अंतराय दूर करण्याकरता हा ईश्वराची उपासना सांगितलेली आहे. तर महाराज म्हणतायत अनेक भूमिका परमार्थ साधनात आहेत. त्याकरता ईश्वराची उपासना ही योगशास्त्रकारांनी सुद्धा आवश्यक मानलेली आहे. प्रयत्नवाद आहे. योगशास्त्र म्हणजे पुरुष प्रयत्न आहे. परंतु मध्ये मध्ये येणारे हे जे अंतराय आहेत ते अंतराय दूर होण्याकरता ईश्वर उपासना पाहिजे. ईश्वर प्रणिधानाचे फल योगशास्त्रांनी दाखवले आहे. साधनाभ्यास जो चाललेला आहे तो काही या कालापुरताच आहे असं नाही. कर्मात्मक साधनामध्ये काही काळाची गणना असते. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस यथाशक्ती आणखी काळ घेतात. परंतु योग साधनेमध्ये जी सिद्धी करून घ्यायची आहे त्याला काळाचे नियंत्रण नाही. म्हणजे इथे महाराज काय सांगतायत की उपासना मार्ग किंवा कर्म मार्गात जो आहे तर त्याच्यात काही कर्म जी आहेत जी नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म जी सांगितलेली आहेत ती ठराविक काळात होतात. श्राद्ध असेल एका दिवसाचाच भाग आहे तो किंवा जरी कोणत्या
अ, ग्रंथाचं हे असेल, पारायण असेल, तरी ते 3 दिवस किंवा सप्ताह असतो. तर 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असं आपापल्या शक्तीप्रमाणे काहीतरी अनुष्ठान ठरवून ते केलं जातं कर्ममार्गात. पण योगमार्ग जो आहे, त्याचं फल काय आहे? तर चित्तवृत्ती निरोध होऊन वृत्तीचा निरोध झाला, की अ, चित्त हे आत्मस्वरूपात स्थित झालं आणि मग ते चित्तही राहत नाही आणि आत्मस्वरूप म्हणजे वासुदेवच सर्वंपर्यंत तो महात्मा पोहोचतो. तर तो जो योग आहे, अ, त्याची जी साधना आहे, ती काही अशी इतक्याच दिवसाची असं नाही. महाराजांनी आपल्या या सायकोलॉजी स्टाईल प्रवचनात सुरुवातीला ते आलेलं आहे प्रवचन. त्यात एके ठिकाणी म्हटलेलं आहे, की हा काही कोर्स नाहीये कॉलेजचा, की 3 वर्ष, 5 वर्ष. तर साधना किती करावी, तर ते विहीर किती खणावी याच्या उत्तरासारखं आहे. पाणी लागेपर्यंत खणावी, तशी साधना किती करावी, तर सिद्धी होईपर्यंत करावी, असं महाराजांनी तिथे सांगितलेलं आहे. तर इथे म्हणतायत महाराज, यथाशक्ती आणखी काळ घेतात, परंतु योग साधनामध्ये जी सिद्धी करून घ्यायची आहे, त्याला काळाचे नियंत्रण नाही. दीर्घकाळ ते चालले पाहिजे असे म्हणतात. कारण कर्मानुसारिणी बुद्धी घेऊन त्या भूमिकेवरूनच जीवाचा साधनाभ्यास चाललेला आहे. कर्मानुसारिणी बुद्धीपासून अ, प्रत्येकात आपण मागच्या ह्याच्यातही पाहिलं, की कितीही पापी जरी माणूस असला, तरी त्याला कुठे ना कुठेतरी आपण हे बरोबर करत नाही ही जाणीव असते. कारण ती ईश्वर प्रदत्त बुद्धी ती कितीही पापी असला तर कुठेतरी ती कार्य करतच असते. हेच कारण असल्यामुळे कंसाला जेव्हा आकाशवाणी झाली आणि देवकी मातेचे केस धरून तो तलवारीने मारणार, तेव्हा जी समजूत ह्यांनी घातलेली आहे वसुदेवांनी, तर तेव्हा तो कंस थांबला का? कारण कुठेतरी जाणीव आहे, की ही मुलगी आहे, ही एक तर स्त्री आहे, आपली बहीण आहे आणि तिला असं मारणं म्हणजे आपली अपकृती होऊ शकते. अशी कुठेतरी थोडीशी तरी ईश्वर प्रदत्त बुद्धी असते, ती अ, पाप करण्यापासून प्रवृत्त करायला किंचित का होईना ती उद्युक्त करतच असते. जसं ते कर्मानुसारिणीपासून जशी चित्ताची शुद्धी होईल साधना अभ्यासाने म्हणा, नामस्मरणाने, तसं-तसं कर्मानुसारिणी बुद्धीचा प्रभाव कमी होत जाऊन ईश्वर प्रदत्त बुद्धी जी नैसर्गिक आहे, तिचा उत्कर्ष होत जातो आणि शेवटी ती बुद्धी पूर्णपणे ईश्वर प्रदत्त होते. याचंच उदाहरण आपण मागे पाहिल्याप्रमाणे अर्जुनाचं पहिल्या अध्यायातला विषाद योग का सांगितलाय? कारण विषाद योग एवढ्याकरता सांगितलाय, की कर्मानुसारिणी बुद्धी कशी असते आणि कितीही धर्माप्रमाणे आचरण घडलेलं आहे, तरी पण त्या क्षणी तो मोह झालेला आहे. त्या कर्मानुसारिणी बुद्धीमुळे त्या मोहात अर्जुन म्हणतोय, "या सगळ्यांचा नाश होईल, मग वर्णसंकर होईल, कुलस्त्री दूषित होईल, हे सगळं पातक होईल आणि तूही दुरावशील" म्हणतोय. म्हणजे तुलाही हे आवडणार नाही, इतकी त्याची खात्री आहे, की भगवंतालाही आवडणार नाही, इतकं सगळं म्हणतोय. इतकी ती कर्मानुसारिणी बुद्धी प्रभावी आहे त्यावेळी. पण कुठेतरी त्या ईश्वर प्रदत्त बुद्धीचा भगवंताच्या सहवासाने परिणाम झालेला आहे आणि कुठेतरी त्याला वाटलंय, की हे जे आत्ता आपल्याला वाटतंय, ते आपण धर्मसम्मूढ चेता झालेलो आहे. आणि म्हणून तो भगवंताला म्हणतो, यच्छ्रेय निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्." म्हणजे श्रेय काय आहे ते कळण्याची माझी बुद्धी नाही. मी धर्मसम्मूढ चेता झालेलो आहे. म्हणजे धर्म अधर्माचा निर्णय माझ्याच्यानी होऊ शकत नाही आणि मी तुझा शिष्य आहे आणि शाधिमान् त्वां प्रपन्नम्. प्रपन्न म्हणजे पूर्णपणे शरणागती अ, अ, ला आलेलो आहे तुझ्या मी आणि
मला श्रेय कशात आहे ते निश्चित मला सांग. तर हा जो विचार अर्जुनाच्या मनात आला, ही बुद्धी ही भगवंतानीच दिलेली आहे. कृष्णाने दिलेलीच ती बुद्धी आहे. आणि असं नाही की ती बुद्धी फक्त अर्जुनाला कृष्ण देतो. अर् दुर्योधनाच्या मनातही जी बुद्धी आहे किंवा जगातल्या प्रत्येकाच्या मनातली बुद्धी आहे, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. तर त्या रूपाने जी सर्वेश्वरी म्हणा किंवा सर्वेश्वर म्हणा, हे त्या बुद्धीला प्रेरणा करतायतच. पण कर्मानुसारिणीचा इफेक्ट जो आहे, तो घालवायलाच ददामी बुद्धियोगंतम येन माम उपयांती ते जे भगवान सांगतायत, तो बुद्धियोग म्हणजेच गीता आहे पूर्ण. तर तो बुद्धियोग भगवंतानी दुसऱ्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केली. मग प्रत्येक अध्यायात आपण पाहायला गेलं तर त्या अर्जुनाच्या प्रश्नांची लेव्हल आपल्याला वरवर गेलेली पाहिजे. धर्म काय आणि अधर्म काय हे न समजणारा अर्जुन 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला असा प्रश्न विचारतो की तो आपल्याला प्रश्न पण बरोबर आहे की नाही वाटेल तसा प्रश्न सुचणार नाही, की अर्जुन विचारतो त्याग आणि संन्यासातला काय फरक आहे. आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी तो काय म्हणतो, करिष्ये वचनं तव. म्हणजे काय झालं, त्याची बुद्धी आता इतकी स्थिर झाली आहे की ती पूर्ण ईश्वर प्रदत्त बुद्धीप्रमाणे मी वागीन हा निश्चय त्याचा झालेला आहे. आणि जेव्हा तो आपला निश्चय होतो तेव्हा मग शेवटी जसं संजय म्हणतात की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा, म्हणजे कृष्णरूपी ज्ञानशक्ती, चांगलं काय याची शक्ती, ही कळण्याची शक्ती आणि अर्जुन रूपी कर्मशक्ती याचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा तो विजय विजय कशावर आहे, तर या अज्ञानावर विजय आहे. आणि त्यामुळे मग तो विजय प्राप्त होतो. म्हणजे तो अर्जुन पूर्णपणे मनाच्या अवस्थेत जो होता, पूर्णपणे जो कर्मानुसारिणी बुद्धीप्रमाणे निर्णय घेत होता, तो शेवटी ईश्वर प्रदत्त बुद्धीला पूर्ण शरण गेलेला आहे. म्हणजे जवळ-जवळ सत्यभक्तीत असलेला अर्जुन तो आत्मनिवेदनापर्यंत आलेला आहे. कारण करिष्ये वचनं तव, तू म्हणशील ते मी करतो. भगवान त्याच्या आधी त्याला सांगतायत की यथेच्छसी तथा करू, म्हणजे तथा करू, म्हणजे मी तुला आता हे सगळं सांगितलं, आता तुझी इच्छा असेल तसं वाग म्हणाले. पण त्यावेळी अर्जुन काय म्हणतो, करिष्ये वचनं तव, कारण अर्जुनाची वेगळी इच्छा राहिलेलीच नाहीये. रामकृष्ण परमहंस सांगतात, आपण याच्यात वाचलंच असेल वचनामृतामध्ये, की ती अर्जुनाची इतकी नंतर बुद्धी स्थिर झालेली आहे. एकदा अर्जुन आणि कृष्ण चाललेलं असताना अर्जुन आकाशात बघून म्हणतो, अर्जुना अरे तो बघ कावळा उडतोय. तर अर्जुन म्हणतो, अरे खरंच की कावळा उडतोय. तर लगेच कृष्ण म्हणतात, नाही नाही कावळा कुठे आहे, तो तर काळा नाहीये, पांढरा बगळा आहे. लगेच अर्जुन म्हणतो, अरे खरंच की पांढरा बगळा आहे. म्हणजे अर्जुन काय मस्का लावतो असं नाही. श्रीकृष्ण जसं बोलतायत तसंच अर्जुनाला दिसतंय. आणि हेच महत्वाचं आहे. आपण मोठ्या महाराजांच्या चरित्रातही वाचतो. एवढं ज्ञान आहे, एवढा योग आहे, पण नुसतं मी कुठे जायचं, आज कुठे राहायचं, कुठल्या दिशेने चालायचं, हा पण विचार स्वतःच्या बुद्धीने नाहीये. आणि ही जेव्हा तयारी होते तेव्हा दत्तप्रभू येऊन त्यांना सांगतात की तुम्ही काय करा आणि काय नाही. त्यामुळे आपण म्हणतो, जर आपण म्हणतो की आपल्याला मार्गदर्शन नाही, सद्गुरू आम्हाला काही सांगत नाही, तर त्यावेळी हा विचार करावा की आपलं समर्पणात काहीतरी कमी आहे. जेव्हा ते समर्पण होतं तेव्हा सद्गुरूंची प्रेरणा आतून होते आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि हे जाणवतं. प्रत्येकाला ही कुठेतरी जाणीव असते की ही माझी बुद्धी आहे की हे महाराजांनी दिलेली बुद्धी आहे. आणि जेव्हा महाराजांनी दिलेली, सद्गुरूंनी दिलेली, ईश्वरांनी दिलेली बुद्धी जेव्हा कार्य करते, तेव्हा अहंकार येतच नाही. कारण त्या बुद्धीने होणारी कार्य इतकी वेगळी कळतात की हे आपलं कर्तृत्व नाही. म्हणूनच तुकाराम महाराज बोलतात की आपल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. म्हणजे
आपण कधी काही गोष्टीचा विचार केला नाही, त्या गोष्टी बोलल्या जातात, सांगितल्या जातात, तेव्हा हे समजावं की ते महाराजांची दिलेली बुद्धी आहे. तर महाराज सांगतात पुढे अ, हां, कारण कर्मानुसारिणी बुद्धी घेऊन त्या भूमिकेवरूनच जीवाचा साधनाभ्यास अभ्यास चाललेला आहे. कोणाची बुद्धी कशी होईल, कोणाचे कर्म कोणत्या वेळेला कोणत्या वेळेला होईल, कोणत्या वेळेला त्याचा फलोद्भव होईल, काही सांगता येत नाही. त्यामुळे ईश्वराची उपासना जरूर आहे असं म्हणतात. सांख्ययोग किंवा कर्ममार्ग जो आहे त्या कर्ममार्गाला प्रमाणे लोकांनी चालावं म्हणून मीमांसकार म्हणा किंवा हे सांगतात की आपण कर्म करावं आणि त्या कर्माचं फळ प्राप्त करावं. म्हणजे थोडंसं कर्मप्रधान त्यांनी अ, कर्माला प्रधान मानलेलं आहे. त्यामुळेच जे राक्षसी किंवा असुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, हिरण्यकश्यपू म्हणा किंवा तोच रावण म्हणून आला तेव्हा, त्यांची वृत्ती कशी आहे की आम्ही तपश्चर्या केली म्हणून देवानी केलं. म्हणजे देवाने काही मेहरबानी केलेली नाहीये. मी तपश्चर्या केली त्याचं फळ त्यांनी दिलं. ही वृत्ती उपयोग नाही. आणि ही जर वृत्ती मनात निर्माण झाली तर केलेली साधना, केलेला जप, केलेली उपासना ही सगळी फुकट जाते. त्याचा शेवटी नाश करावा लागला भगवंताला. तर त्यामुळे चित्त सद्बोध नक्षत्रमालेतला महाराजांनी तो श्लोक घेतलेला आहे. त्याच्यावर प्रवचन आपण वाचलं सायक्लोस्टाईल प्रवचनात की अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी जे लाविती स्वचित्त वित्तप्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. वित्तभ्रम म्हणजे महाराजांनी सांगितलं वित्त म्हणजे नुसतं पैशाचा भ्रम नाही. म्हणजे तो भ्रम पण घातक आहेच. म्हणजे बेलसरांनी त्यांच्या आनंद साधना पुस्तकात एक वाक्य दिलंय ते खूप मला आवड आवडतं आणि खूप कोणत्याही परिस्थितीत आपली लेवल काय हे पडताळून पाहायला उपयोगी पडतं. आणि त्यामुळे अहंकार येत नाही. ते म्हणजे ते म्हणालेत की जोपर्यंत आपल्याला आपण कमवलेलं धन आणि आपले नातेवाईक सगळे संबंधी यांचा जोपर्यंत आधार वाटतो तोपर्यंत परमार्थाला सुरुवातच नाही असं समजावं म्हणालेलं. म्हणजे हे जे वित्त आहे मी मिळवलेलं आहे आणि ते मिळवलंय त्याने मी सुखी होईन. मग ते नुसतं पैसाच नाही, उपासना पण. मी उपासना केले त्याचं मला फळ मिळतंय. हा भ्रम आहे म्हणाले. कारण जे काय देतो, बाह्य जगात देतो तसं बुद्धीचाही अभिमान उपयोगी नाही. कारण भगवान सांगतायत की ददामी बुद्धी योगंतम. म्हणजे ती किंवा मत्तस्मृतिर्ज्ञानम अपोहनंच म्हणतात भगवान. म्हणजे मीच स्मृती, ज्ञान, अपोहन म्हणजे मोहातनं बाहेर काढणं हे सगळं मी देणार आहे भगवंत म्हणतात. तर त्यामुळे ह्या कशाचाही पजेशन माझ्याकडे आहे. हे माझ्या मालकीचं आहे किंवा मी मिळवलेलं आहे किंवा माझी बुद्धी श्रेष्ठ आहे असं जेव्हा म्हणतो, तर तो कुठेतरी भ्रम आहे. आणि त्यामुळेच बलिराजाच्या उदाहरणात आपण पाहिलं की बलिराजांनी समर्पण केलेलं आहे. खरं आत्मनिवेदन भक्ती ही सगळ्या भक्तीचा परिपाक जो आहे, मधुर भक्ती असो, वात्सल्य भक्ती असो, की सख्य भक्ती, दास्य कोणत्याही भक्तीचा परिपाक हा आत्मनिवेदनात आहे. ते ज्या बलिराजाने केले तरी त्याची जी पत्नी आहे विंध्यावली ती भगवंतांना म्हणते की यांना माफ करा. कारण अजूनही हे समजतायत की माझं शरीर मी तुम्हाला देतो. यांचं शरीर कुठून आलं? तसं माझी बुद्धी कुठून आली? जे काय बुद्धी, मन, शरीर जे आहे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. ही भूमिका जर राहिली तर
ददामी बुद्धी योगंतम आहे आणि म्हणून ईश्वर प्रणिधानाची आवश्यकता आहे महाराज म्हणतात. तर त्यामुळे ईश्वराची उपासना जरुरी आहे असे ते म्हणतायत. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. हा बुद्धियोग त्यांच्यापासून मिळायचा आहे. कर्मानुसारिणी बुद्धी हा जरी सिद्धांत घेतला तरी त्याने ईश्वर शक्तीचे महत्व दाखवले आहे. म्हणजे जर आपण म्हटलं, एखाद्याने म्हटलं की ईश्वर प्रदत्त बुद्धी आपण मी काही मानत नाही. बुद्धी ही कर्मानुसारिणी. पण जे कर्म केलं त्याप्रमाणेच बुद्धी होणार, हा रूल कोणी सेट केला? हा कार्यकारण भाव कोणी तयार केला? पाणी तापवल्यावर वाफ होते आणि ते थंड केल्यावर बर्फ होतं. हे तापवल्यावरच वाफ का होते आणि थंड केल्यावर बर्फ का होतो? कारण तो नेचरचा रूल आहे ना. तसंच ठराविक कर्म केल्यावर त्याच प्रकारचं कर्म करायची बुद्धी का होते? तर हा रूल सेट केलाय ते पण भगवंतानी केला. म्हणजे त्या अर्थाने कर्मानुसारणी बुद्धी ही सुद्धा ईश्वर प्रदत्तच आहे. पण ते तुमच्या कर्माचं फळ म्हणून दिलेली आहे. आणि त्याच्याशिवाय जी शुद्ध ईश्वर प्रदत्त बुद्धी आहे, ती ईश्वराचं प्रेम आहे, दया आहे, ते वात्सल्य आहे, भक्त वात्सल्य आहे. जो सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृत्यती जे भगवान म्हणतायत. महाराजांनी सांगितलंय, हा श्लोकच सगळ्या भक्तियोगाची सुरुवात आहे. कारण ईश्वर न्याय देणार आहे. कर्माप्रमाणे फळ देतो म्हटल्यावर ईश्वर रुक्ष वाटेल किंवा ईश्वराला दयामाया नाही असं म्हणावं लागेल. पण तसं नाहीये. तो सुहृद आहे, दया करणार आहे आणि प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम असा सुहृद शब्दाचा अर्थ गीता भाष्यात आचार्य महाराजांनी केलेला आहे. तर त्यामुळे हे जे ईश्वराचं भक्त वात्सल्य आहे, ते जर लक्षात आलं तर त्याच्यावर प्रेम वाटेल ना. शिक्षा करणाराच देव आहे किंवा अ, जसं आपण परीक्षेला बसतो. परीक्षेत अ, पहिला नंबर आला, तर परीक्षा तपासणाऱ्याला जाऊन कोणी धन्यवाद द्यायला जात नाही. तो काय म्हणतो, की मला माझे फार तर उपकार कोणाचे मानेल, आई-वडिलांचे मानेल, शिक्षकांचे मानेल, ह्यांनी मला शिकवलं, मी अभ्यास केला, मी हुशार आहे आणि मी पहिला आलो. कारण परीक्षकांनी काय, मी लिहिलं त्यालाच मार्क दिले ना, स्वतःचे थोडे काढून दिले. पण तसं ईश्वराचं नाहीये. तो बोनस मार्क देत असतो सतत आपल्याला. तो बोनस मार्क काय आहे? तर ती ईश्वर प्रदत्त बुद्धी. तर ते महाराज आता सांगतायत, हा बुद्धियोग त्याच्यापासून मिळायचा आहे. कर्मानुसारिणी बुद्धी हा जरी सिद्धांत घेतला, तरी त्याने ईश्वर शक्तीचे महत्व दाखविलेले आहे. ददामी बुद्धी योगंतम यात भगवान सांगतात, की कोणत्या कर्माचा केव्हा फलोद्भव व्हायचा हे सर्व ज्ञान त्याला आहे ना. एका जन्माचीच नव्हे तर अनंत जन्माची कर्म जीवाकडून झालेली आहेत व क्रियमाण कर्माची त्यात भर पडती आहे. असे चालू असताना सुद्धा त्यातल्या कोणत्या कर्माचा फलोद्भव व्हायचा हे ज्ञान त्या परमात्म्याला आहे. त्यामुळे बुद्धी कर्मानुसारणी हा जरी सिद्धांत मुख्य घेतला तरी सुद्धा कोणत्या कर्माला प्रवृत्त करणे हे तरी स्वातंत्र्य आहे की नाही ईश्वराला. तो संत आहे, कर्मफल प्रशंसिता आहे. तेव्हा बुद्धिप्रेरणा करण्याबरोबरच योगक्षेम संपादकत्व हेही त्याच्यामध्ये आहे. कर्मफल प्रसविता तो आहे, त्याच्याशिवाय कसे होणार? दुसऱ्या म्हणजे बऱ्याच प्रवचनामध्ये महाराजांनी याच्याकरता उत्तर दिलंय. एक उदाहरण दिलेलं आहे, की महाराज सांगतात, की एखाद्याने ऑफिसमध्ये चांगलं काम केलंय, वर्षभर सुट्टी केली नाही, तर त्याला त्याची बढती करणारा हा कोणीतरी असावा लागतो ना. त्याचं काम पाहून ठरवणारा कोणीतरी असावा लागतो.
तर तो तसा ईश्वर आहे. म्हणजे नुसत्या कर्मानी फल मिळू शकत नाही. ते कर्माचं फल देण्याची शक्ती असणारा आणि कोणतं कर्म चांगलं झालं की नाही हे ठरवणारा असा तो ईश्वर आहे. त्यामुळे अ, कर्माप्रमाणे फल मिळतं म्हटलं तरी त्याच्यातही ईश्वर प्रधानच ठरतो. हे सांगतात महाराज. अ, आता आरतीकडे पुन्हा आलेले आहेत महाराज. बुद्धिप्रेरक असे जे परमात्म्याचे स्वरूप आहे, हे सवितृ स्वरूपाचं अजून चाललेलं आहे वर्णन. पंचायतन यागातल्या म्हणजे 5 ईश्वर स्वरूपापैकी पहिलं स्वरूप जे सवितृ, जे बुद्धिप्रकाशक आहे, त्याचा विचार अजून चाललेला आहे. तर महाराज म्हणतायत, बुद्धिप्रेरक असे जे परमात्म्याचे स्वरूप आहे, ते या ठिकाणी दाखवले आहे. बुद्धिप्रेरक ईश्वर म्हणजे सविता प्रकाशरूप आहे, प्रकाशमान आहे. चक्षुर चक्षुवै सिद्धम चक्षुरैव सिद्धम असं पाहिजे. ते श्रेष्ठ स्वरूप आहे. बुद्धिप्रेरणा करणे हे फार महत्वाचे काम आहे. कर्मामध्ये सुद्धा कमी जास्तपणा हा त्याच्या संकल्पाप्रमाणे होऊ शकतो. आता हे काय सांगतायत महाराज, की कर्माचा कर्म कसं केलं याच्याबरोबर संकल्प काय आहे, म्हणजे त्या कर्माचा उद्देश काय आहे, यांनी त्या कर्मफलात फरक पडत जातो. ते कसं, तर एक उदाहरण सांगतात, की समजा एका देवळाचं काम चालू आहे. मागे आपण दुसऱ्या कोणत्या विषयात हे कदाचित घेतलं असेल उदाहरण. अ, समजा देवळाचं काम चालू आहे आणि तिथे अ, वेगवेगळे गवंडी आपलं त्यांचं त्या रवराचे ते दगड रचण्याचं काम त्यांचं चालू आहे. तर त्यातल्या एकाला प्रश्न विचारला, की "आपण काय करतात?" आता तो गवंडी जरी असला, तरी तो आत्मज्ञान प्राप्त आहे किंवा आत्मज्ञान प्राप्त असलेला ला चुकून तिथे गवंड्याचं काम करायला सांगितलं असेल काही, पण तो आत्मज्ञान प्राप्त आहे. तो काय म्हणतो, की तुम्ही काय करताय हे तुम्ही कोणाला म्हणालात? या देहाला म्हणालात तर हा पंचमहाभूताचा आहे. तो काही कार्य करू शकत नाही. आणि आत्माला म्हणालात, तर आत्मा असंग आहे आणि तो काही कार्य करतच नाही. हे सगळं जे तुम्हाला भासतंय, कार्य करतंय, न करतंय, हा सगळा भ्रम आहे, असं तो म्हणतो. मग तो माणूस पुढे जातो. दुसऱ्या बिगाऱ्याला, त्या गवंड्याला विचारतो, की तुम्ही काय करताय? तर तो एकदम आनंदाने डोळ्यात पाणी येऊन म्हणतोय, की ईश्वराच्या कृपेने मला हे ईश्वराच्या सेवेचं काम मिळालंय. देवाचं मंदिर मी बांधतोय. माझ्या मोक्षाचा मार्ग मी रचतोय म्हणतो. हा झाला ईश्वर भक्त त्याच्यात. त्याच्यानंतर तिसरा असतो. त्याला विचारतात, तुम्ही काय करताय? तर तो म्हणतो, की मी वैश्य जातीत जन्मलेला आणि शास्त्रात म्हणजे गवंडी मी आहे. त्यामुळे हे मला ईश्वराने दिलेलं कर्म आहे. ते कर्म मी करतो. हा झाला कर्मयोगी. त्याच्यानंतर एक असतो. तो काय, त्याला विचारल्यावर तो म्हणतो, "काय नाही म्हणे, की हे केल्याने मला मजुरी मिळते, खायला-प्यायला मिळतं." तो अ, विक्षिप्त किंवा क्षिप्त अवस्थेतला झाला. त्याच्या पुढचा असतो, त्याला विचारल्यावर म्हणतो, "तू काय करतो?" तर तो फक्त म्हणतो, "मी एका दगडावर दुसरे दगड ठेवतो." म्हणजे जे काय करतोय ते सगळं प्रमादच झाला. निरर्थक अ, काहीतरी करतोय. निरर्थक करणं आणि निष्काम करणं ह्या 2 पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. तर काय झालं, सगळ्यांची क्रिया एकच आहे. पण त्या क्रियेमागची जी भावना आहे, जी विचार आहेत, ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे पहिल्याला मुक्ती आहे, तर शेवटचा अज्ञानातच राहणार आहे. हे तेच इथे महाराजांनी सुचवलेलं आहे, की
कर्मा कर्मामध्ये सुद्धा कमी जास्तपणा हा त्याच्या संकल्पाप्रमाणे होऊ शकतो. आता पुढे गीतेतला श्लोक सांगतायत, आपण मगाशी घेतलाच तो अर्धा. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. म्हणजे सगळे जे यज्ञ तप याचं जे फल आहे त्याचा भोक्ता मी आहे. सर्व लोक महेश्वर आहे, महाईश्वर. ईश याचा अर्थ अ, अ, त्याच्यावर एखाद्यावर पॉवर असणे याला ईशत्व म्हणतात, म्हणजे स्वामित्व असणे. म्हणजे आपल्या संकल्पानी ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा आपण करू शकतो त्या गोष्टीवर आपलं ईशत्व आहे असं म्हणतात. तर तो ईश्वर म्हणजे सर्वावर स्वामित्व असणारा जो ईश्वर आहे, तर हे महेश्वर आहेत. म्हणजे ईश्वर तत्वाच्याही वर सच्चिदानंद स्वरूप मी आहे हे भगवान सांगतात. आणि सुहृद सर्व भूतानाम म्हणजे सगळ्यांचा सुहृद आहे. हृदयाच्या जवळ सुहृद म्हणजे मगाशी आपण हाच उल्लेख आला की उप प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम. तुम्ही काही दिलं तर मी करीन नाही. स्वाभाविकच दया आहे, स्वाभाविकच वात्सल्य आहे, स्वाभाविकच सर्वभूत हिते रता असते. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हे ज्याला कळतं त्याला शांतीची प्राप्ती होते. कारण सेफ्टी आहे ना. जोपर्यंत ईश्वर आपला सुहृद आहे, ईश्वर आपला योगक्षेम वाहणार आहे, हे जोपर्यंत पटत नाही, पटलं तरी ठसत नाही, तोपर्यंत अनसर्टनिटी आहे. आणि अनसर्टनिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत उद्याची भीती आहे. प्रत्येकाला, जगातल्या प्रत्येकाला जी अशांती आहे ती अशांती पुढच्या क्षणी काय होईल, उद्या काय होईल, म्हणजे भविष्य काळात काय होईल, माझ्या मनाप्रमाणे होईल का माझ्या विरुद्ध होईल, हे अशांतीचं कारण आहे. म्हणजे एक तर भूतकाळात माझ्या मनाप्रमाणे झालं नाही, हे एक अशांतीचं कारण आहे. आणि भविष्य काळात अ, होणार नाही हे त्याच्याही पेक्षा अशांतीचं कारण आहे. पण ईश्वर माझा सुहृद आहे म्हटल्यानंतर ती अशांती गेली. मागच्या वेळी कोळसे काकांनी ते गोपाळ दादाची गोष्ट सांगितली होती नाही का, की रानातनं जायची वेळ आली आणि आईनीच सांगितलं तिथे गोपाळ दादा तुझ्या बरोबर आहे. अगदी विश्वासाने हाक मारली आणि गुराख्याच्या स्वरूपात तो गोपाळ दादा येतोय बरोबर. तर हे काय आहे, हा जो विश्वास आहे, तर भगवंतानी गीतेतही अ, सांगितलेलं आहे की जो जसं माझं भजन करतो ताम तथैव भजाम्यहम म्हणून म्हटलंय. य- य- ये यथामा प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम. म्हणजे जो माझी जशी प्रार्थना उपासना करतो त्याचं मी स्वतः त्याच प्रकारे भजन करतो म्हणतायत भगवान. तर हे लक्षात आलं पाहिजे की तो सुहृद आहे. तर महाराज सांगतात पुढे, भगवान सगुण ईश्वराचे स्वरूप सांगतायत. सर्व कर्माचे भोक्तृत्व हे ईश्वराचे कार्य आहे. कर्तृत्व जीवाला आणि भोक्तृत्व ईश्वराला हे कसं काय संभवनीय आहे? जो करता तोच भोगता असायला पाहिजे ना. संकल्पामध्ये फलाचाही उल्लेख केला जातो. भागवतामध्ये वृषभदेवाचे जे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांनी अनेक यज्ञ केले असं वर्णन आहे. असं वर्णन शुकाचार्य महाराजांनी केले आहे. ते कर्मानुष्ठान चालू असताना त्यांची दृष्टी कशी होती याचे वर्णन करतायत. यज्ञकर्माची सुरुवात त्यांनी केली आहे. करता तो आहे. त्याचे फळ म्हणजे ईश्वराचे फळ आहे. भगवंताच्या विश्वरूपाचेही तो चिंतन करतो आहे. हे भरत राजाबद्दल सांगतायत. ऋषभदेवांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे भरत. हा, भगवंताच्या विश्वरूपाचेही तो चिंतन करतो आहे. सर्व देवांचा नियामक तो असल्यामुळे साक्षात करता तो आहे.
आता हे याचा अर्थ काय तर आपली जी इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, हे बाह्य करणं म्हणजे बाह्य इंद्रिय याला बहिःकरण म्हणतात आणि अंतर इंद्रिय त्याला अंतःकरण म्हणतात आणि ते अंतःकरण अवस्थेनुसार मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणून ओळखलं जातं. तर या सगळ्यांचा स्वामी या प्रत्येकाच्या देवता आहेत. चक्षुची देवता सूर्य आहे. अशा प्रत्येक अ, इंद्रियाच्या देवता आहेत. आणि त्या सगळ्या देवतांचा स्वामी भगवान असल्यामुळे या सगळ्या इंद्रियांचे स्वामी ते आहेत. म्हणूनच त्यांना ऋषिकेश म्हणतात. ऋषिक म्हणजे इंद्रिय. तसंच त्यांना गोविंद म्हणतात. गो म्हणजे बुद्धी. बुद्धीचा इंद्र म्हणून तो गोविंद म्हणजे बुद्धीचाही स्वामी आहे. म्हणजे ऋषिकेशही तोच आहे आणि गोविंदही तोच आहे. तर असे ते आहेत. तर त्यामुळे सर्व देवांचा नियामक तो आहे असल्यामुळे साक्षात कर्ता तो आहे. आता आपण हा व्यष्टी आणि समष्टी दोन्हीकडे हा नियम आहे. समष्टीत सूर्य अ, आदित्य जे 12 आदित्य लोकपाल सांगितले ते सगळ्या सृष्टीचं कार्य करतात आणि त्यांचा स्वामी कोण आहे परमेश्वर. तसं देहातली जी इंद्रिय आहेत त्या व्यष्टीमध्येही ह्याच देवता अभिमानी असून कार्य करतात आणि त्यांचा जो अधिपती आहे तो ऋषिकेश भगवान आहेत. तर असा दोन्ही दृष्टीने ते भगवानच हे सगळं कार्य करून घडवून आणतात. तर सर्व देवांचा नियामक तो असल्यामुळे साक्षात कर्ता तो आहे. सगळे देव नियम्य आहेत. अर्थात हे अपूर्व क्रियाफळ त्याचे आहे. हे त्याला हिरण्यकशिपूला समजले आहे. आता ह्याच्यासाठीही म्हणजे ईश्वर सर्व करता कसा आहे हे पण महाराजांनी एका प्रवचनात म्हणजे बऱ्याच प्रवचनात हे उदाहरण दिले की म्हणे अ, अ, एखाद्या जिल्ह्याचा अधिकारी तो एक कमिशनर म्हणून असा नेमलेला आहे. म्हणजे तिथे जी सर्व व्यवस्था आहे ती तो करतो. आता त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिपाई नेमलेले आहेत. तरी जसं आपण म्हणतो की तो करतो. कारण त्याच्या अधिकाराखाली हे शिपाई काम करतात. तसं ईश्वराच्या अधिकाराखाली हे सगळे लोकपाल काम करतात. त्यांच्या अधिकाराखाली आपण सगळे कार्यरत आहोत. आणि व्यावहारिक अधिकारापेक्षा हा अधिकार विलक्षण असा आहे की इथे वरिष्ठ अधिकाराची आज्ञा पण आहे आणि शक्ती ही बाह्य म्हणजे त्या अ, त्या त्या रोलची त्या त्या म्हणजे इंद्र आहे, सूर्य आहे, हे सगळे रोल आहेत, हे सगळी पद आहेत. त्या पदानी शक्ती आहे, तसंच जीव म्हणून दिलेली शक्ती पण त्याचीच आहे. अशा दृष्टीने तोच कार्यकर्ता आहे. म्हणजे सर्वांचा स्वामी म्हणून तो सर्वत्र आहेच. सगळ्यांचं नियमन तो करतोच आहे. त्याच्याच भीतीने विश्व चळत असे जेणे परमात्मेनीचा अर्थ करताना महाराज सांगतात विश्व चळत असे म्हणजे विश्व चालतंय त्याच्यामुळे हे तर झालंच पण चळत असे याचा अर्थ घाबरतंय हे पण आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, अग्नी आहे यांना भीती आहे ईश्वराची. त्यामुळे एकही क्षण उशीर किंवा लवकर नाही. त्याच गतीने ते फिरतात. आता ज्योतिषशास्त्राच्या याने आपण पाहतो की केवळ त्या ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने एकही दुर्बीण न लावता कधी सूर्योदय आहे, कधी सूर्यास्त आहे, कधी ग्रहण आहे. हे सगळं नुसतं कॅल्क्युलेशननी का होतं? कारण हे सगळं नियमाप्रमाणे चाललेलं आहे. आणि नियमाप्रमाणे का चाललेलं आहे? कारण विश्व चळत असे जेणे परमात्म्यानी त्या परमात्म्याची भीती आहे. आपण जर त्या परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे चाललो नाही तर आपलं पतन होईल. आपलं हे इंद्रपद जाईल, आपलं हे सूर्यपद जाईल. आपलं लोकपालकत्व जाईल आणि आपल्याला खालच्या योनीत जावं लागेल ही भीती आहे. तर ह्या दृष्टीने आहे.
आणि त्याच्याबरोबर दिगंबराच्या पहिल्या अर्थात सांगितल्याप्रमाणे अंतर्यामी रूपाने कूटस्थ चैतन्य असाही तो आहे. म्हणजे आतून जो प्रेरणा देणारा आहे तोही तोच आहे. म्हणजे मी करतो असं जरी म्हटलं तरी त्या मीची शुद्धी आपण मागच्या वेळी पाहिलं की अहम ब्रह्मास्मी मध्ये अहमची किंवा तत्वमसी मधला त्वम पदार्थाची शुद्धी केली तर तो सच्चिदानंदच आहे, कूटस्थच आहे. तर अशा दृष्टीने कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी तोच कर्ता आहे. तर हिरण्यकशिपूला हे लक्षात आलं की हे अर्थात हे अपूर्व क्रियाफळ त्याचे आहे हे ज्याला हिरण्यकशिपूला समजले आहे, हे त्यालाच हिरण्यकशिपूला समजले आहे. तो आपल्या सर्व अनुयायांना असुरांना सांगतो आहे, तुम्ही अगोदर जाऊन ही सगळी ब्राह्मणांची कर्मे बंद करा. कारण ते ब्राह्मण कर्ता साक्षात ईश्वर आहे या शुद्ध भावनेने कर्म करून सर्व क्रियाफळ त्या ईश्वराला अर्पण करतात. आणि हे फळ त्या विष्णूला मिळते. म्हणजे एवढी बुद्धी आहे पण तरी तो विष्णू आपला शत्रू आहे ही बुद्धी गेली नाही त्यांची. तर तो काय म्हणतोय की जी जी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने विष्णू अर्पण बुद्धीने मिळत आहेत त्यांनी त्या कर्माचं फळ म्हणजे ती शक्ती विष्णूला मिळते म्हणून ती पहिली कर्मबंध पाडा म्हणून तो सांगतोय. म्हणजे कुठेतरी त्याला कर्माचा कार्यकारण भाव कळलेला आहे. हिरण्यकशिपू फक्त विष्णूंचे बाह्य स्वरूपच लक्षात घेतो आहे. इतर विष्णू स्वरूप जाणून बोलत नाहीये तो काही. काही सिद्धांत असुरांनी स्वीकारले आहेत. कालात्म नित्यत्वम हा सिद्धांत हिरण्यकशिपूला मान्य होता. आत्मन्य पूर्ण मृतित कषाय हे कर्माचे नैपुण्य आहे. म्हणजे आपणच पुण्य करायचं आणि जे फल पाहिजे ते मिळवून घ्यायचं हे त्याला कर्माचं महत्व माहिती आहे म्हणून तर त्यांनी तपश्चर्या केली ना. नाहीतर कर्माला काही अर्थ नाही म्हटलं असतं तर त्याला ती सिद्धी मिळालीच नसती. तर हा सिद्धांत हिरण्यकशिपूला मान्य आहे. आत्मन्य पुण्य मृदित कषाय हे कर्माचं नैपुण्य आहे. योग योग कर्मस कौशलम हे कौशल्य त्यांनी दाखवले आहे. त्यामुळे सर्व यज्ञादी कर्माचा भोगता परमात्मा आहे हे ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर सर्व लोक महेश्वरम सर्वही ब्रह्मादी देवांचा नियामक तो आहे, मुख्य नियामक आहे. सुहृदच सुहृदम सर्वभूतानाम असंही आहे. सुहृद शब्दाचा अर्थ आलंय इथे आपण मगाशी पाहिलं ते इथे महाराज सांगतात. सुहृदस शब्दाचा अर्थ आचार्य महाराजांनी केलेला आहे. प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणम त्याला प्रत्युपकाराची काय आवश्यकता आहे. आपण जर भक्ताला काही दिले तर भक्त माझ्याकरता काय करणार आहेत असे तो अगोदर म्हणत नाही. प्रल्हादजी म्हणाले मलाही काही इच्छा नाही आणि तुम्हालाही काही अपेक्षा नाही. तुमच्या स्वामी अनपश्रेया म्हणून म्हटलंय भगवान. म्हणजे मी आपण काही मला द्याल म्हणून भक्ती करणार नाही आणि तुम्हीही स्वामी असे आहात की मी काही करतो म्हणून कृपा करणार असे तुम्ही नाही आहात असं म्हणतायत प्रल्हादजी. काय करतो आहे हा आपल्याकरता असे तुम्हालाही वाटत नाही. भक्तियोगाची सर्व प्रवृत्ती या वात्सल्य भावामुळे चाललेली आहे. बघा पाहिलं पण भगवंताच्या या प्रेरक स्वरूपाला बुद्धी दातृत्व म्हणतात. योगक्षेमम हे महत्वाचे. योगक्षेमम निर्वाह तो करतो. यामध्ये प्रापंचिक योगक्षेम तो वाहतोच पण पारमार्थिक योगक्षेमाकडे लक्ष देतो हे मुख्य आहे. आणि असा योगक्षेम तो निरपेक्षपणे करतो. दत्तो मया तेह मतीह दत्तः असे दत्तात्रयांचे वर्णन करतात. त्यांनी स्वतःचं दान अत्री अनुसूयेला केलंय म्हणून ते दत्त नाव पडलं असं सांगितलेलं आहे. तर महाराज सांगतायत असे दत्तात्रयांचे वर्णन करतात.
आत्मनिवेदन भक्तांनी करायचे आहे. पण इथे देवानेच अत्री ऋषींना आत्मदान करून करून टाकले आहे, म्हणून दत्त हे नाव पडले. म्हणजे हे जे भक्ताबद्दल वात्सल्य आहे, तेही याच्यामध्ये सूचित केले आहे. या वात्सल्य शब्दाचा अर्थ वल्लभाचार्यांनी एके ठिकाणी केलेला आहे. आस्तिक जन दोषेषु गुणत्व बुद्धी. म्हणजे आस्तिक जे जण असतील त्यांचे दोषालाही गुण मांडणं असं करतात भगवान. जसं आईचं आहे, तान्ह्या बाळांनी लाथ मारली तरी आईला कौतुक वाटतं त्याचं, तसं भगवंताचं वात्सल्य आहे. तर महाराज सांगतायत पुढे, ही वात्सल्याची व्याख्या केली आहे. त्याचे जे भक्त असतील त्यांचे दोष नाही, फक्त गुणच देवाला दिसतात. आई वात्सल्य पदार्थ आहे, त्यात दोष दिसत नाही. हे सगळे गुण आहेत. मधुरादीपतेर अखिलम मधुरम असे भक्त म्हणतो आहे, परंतु भगवान म्हणतायत की भक्ताचे सुद्धा सगळे चांगले आहे, कारण त्याच्या पाठीमागे त्याचं प्रेम आहे. परंतु शास्त्रीय दृष्टीने कदाचित हा भ्रम होईल, भ्रांती होईल. गुण नसताना गुणत्व बुद्धी देवाला आहे, म्हणजे देवाला भ्रांती आहे असे म्हणावे लागेल. म्हणून दुसरी व्याख्या सांगितली आहे, तद्दोषम अदर्शनम वा. म्हणजे एक तर त्याचे दोष हे गुण दिसतात, किंवा त्यांनी ऑब्जेक्शन येऊन नये म्हणून सांगतात तद्दोष अदर्शनम वा, म्हणजे त्याचे दोष तो बघतच नाही, भक्ताचे दोष त्याला दिसतच नाही. तर अशा दृष्टीने बुद्धीला तो प्रेरणा करतो. त्याचे कर्म कोणतेही असले तरी तो त्यात कमी जास्तपणा करू शकतो. नाहीतरी शेवटी ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर सगळ्या कर्माचा क्षयच व्हायचा आहे. कर्मशक्ती मोठी आहे, पण सगळ्या कर्माचे फल थोडेच मिळते. शेवटी ज्ञान झाल्यावर सर्व कर्माचा तात्काळ क्षय होऊन जातो. हे ज्ञान महात्म्य आहे. पुण्यही केली, पुण्यही गेली व पापेही गेली. अशी काही कर्मे असतील, कुठल्या तरी जन्मात शुद्ध कर्मे झाली असतील. गुरुचरित्रातील त्या कथेतील वामदेवाला खाण्यासाठी आलेल्या ब्रह्मराक्षसाने 25व्या जन्मात कर्म केले होते. राजस कर्म असेल तरी त्याचे फल मिळते, तामस कर्माचे मात्र फल मिळत नाही. परंतु ते राजस कर्म यथाविधी केल्यामुळे सकाम जरी असले तरी त्याचे फल मिळते. अनेक जन्माची कर्मे त्या सर्वसाक्षी बुद्धिप्रेरकाच्या समोर आहेत. त्यामुळे परमार्थाला अनुकूल अशी बुद्धिप्रेरणा त्याच्याकडून होऊ शकते. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे, एका नाही बऱ्याच प्रवचनात सांगितलं आहे की भगवान हे अनुकूल आहेत. विष्णू सहस्रनामात अनुकूल शतावर्ता पद्मी पद्म विवेक्षणा म्हणून श्लोक आलाय, आलेलं आहे. त्यात अनुकूल हे नाव आहेत. म्हणजे कसे आहेत ते, की परमार्थ मार्गावर, म्हणजे भवसागरावर चाललेली आपली होडी आहे. गुरु हे कर्णधार आहेत, आणि अनुकूल वाऱ्याच्या रूपाने ती होडी भवसागराच्या पार नेणारे भगवान आहेत. म्हणजे भगवान हे अनुकूल आहेत, ते मदत करतच आहेत. आपण फक्त आपलं शीड लावतो की नाही हा फक्त आहे. ते शीड लावणं म्हणजे ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचा निश्चय झाला की तो ईश्वर आपल्याला पुढे नेणारच आहे. 12व्या अध्यायातही भगवान सांगतात, मय्येव मना आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. माझ्यातच मन ठेव, माझ्यात बुद्धीचा निवेश कर. असं जर केलं तर अत ऊर्ध्वन न संशय, तर तुझा उद्धार होईल याच्याबद्दल संशयच नाही. कारण ते शीड एकदा लागलं तर अनुकूल वारा हा कायम वाहतोच आहे, तो थांबतच नाही कधी. तर अनेक जन्माची कर्मे त्या सर्वसाक्षी बुद्धिप्रेरकाच्या समोर आहेत. त्यामुळे परमार्थाला अनुकूल अशी बुद्धिप्रेरणा त्याच्याकडून होऊ शकते. पत्नीला कधीही माहेरी न पाठवणारे तुलसीदास
पण त्या स्त्रीच्याच एका वाक्यावरून निवृत्त झाले. हे कसं काय झाले? याचे उत्तर काही देता येत नाही. ददामी बुद्धी योगंतम मानलंच पाहिजे. कर्मानुसारिणी बुद्धी घेऊन आलेले विद्वान असून सुद्धा स्त्रीच्या आसक्तीत सापडलेच होते आरंभाला. बुद्धिप्रेरक सवितुर्न सिद्धम रूपम. आणि एक मिनिट, हे मध्ये पान हे झालं का? हा, बुद्धिप्रेरक सवितुर्न सिद्धम रूपम, आणि त्याचे ध्यान या रूपानी आहे. हे सविताचे वर्णन महाराजांनी केले आहे. सविता रूपानी परमात्मा बुद्धीला प्रेरणा करीत असतो. परमार्थामध्येही जी बुद्धी परमार्थामध्येही जी अपेक्षित बुद्धी आहे त्यालाही प्रेरणा करीत असतो. जीवात्मा कर्मानुसारिणी बुद्धी जरी घेऊन जन्माला आलेला असतो तरी सुद्धा पारमार्थिक बुद्धी प्रेरणा करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे. सूर्यनारायण हे सविता स्वरूप म्हणजे बुद्धिप्रेरक ईश्वराचे कार्य म्हणून सविता हे एक स्वरूप दाखवले आहे. आता हे पहिलं रूप झालं, सवितृ रूप. म्हणजे सवितृ रूपाने पहिल्यांदा काय झालं? बुद्धिप्रकाश झाला. जसं सूर्य उगवून प्रकाश पडतो त्याच्या मुळे आजूबाजूला काय आहे याचं आपल्याला ज्ञान होतं, तसं बुद्धिप्रकाशक सवितृ रूपाने बुद्धिप्रकाश होतो तेव्हा ती बुद्धी ईश्वराचं जीवाचं सृष्टीचं म्हणजे मी कोण आहे, हे जग काय आहे आणि ईश्वर काय आहे, तर सकलमिदम अहमच वासुदेव हे ज्ञान होण्यासाठी तो बुद्धिप्रकाश आवश्यक आहे. तो आता बुद्धिप्रकाश झाला. सवितृ रूपाने भगवंतांनी बुद्धिप्रकाश केला. आता बुद्धिप्रकाश तर केला पण अजून मुक्ती मिळालेली नाहीये. तर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यात पुढचे स्टेप्ससाठी भगवान गणेश रूपाने येतात. आता ते सांगतील महाराज. इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे? एक रूप झालंय आपलं 5 रूपापैकी. नसेल तर आपण पुढचं सुरू करू. अरे दिनेश, हे कोणत्या पुस्तकाचं वाचन चाललंय तुझं? चांदणे कैवल्याचे. ते आपण हे नाही का, हो हो, हा, पंचायतन या, हे चांदणे कैवल्याचे मधलं दुसरं पुस्तक. आता आपलं 36वं पान चालू आहे. ओके, असू दे. हा, 36वं पान, दुसरा पॅरेग्राफ. जे अर्वीकरांच्या वडिलांनी, कृष्णशास्त्री अर्वीकरांच्या वडिलांनी केलेले, म्हणजे त्यांच्या इथे झालेला पंचायतनला याग, त्याच्यावरच आहे. गीता अध्याय ना, गीता अध्याय ना ते सगळं, गीता अध्याय मधलं ना हे? अध्याय नाही, हे एक प्रवचन झालेलं आहे यागाच्या वेळी. पंचायतन यागाच्या वेळी महाराजांनी टेंबेस्वामी महाराज ज्यांची, मोठ्या महाराजांची पंचायतनावर आरती आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते पंचायतन म्हणजे 5 त्याच्यात ईश्वराचे स्वरूपाचं पूजन होतं आणि प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे त्यात मुख्य देवता ते ठरवतात. म्हणजे विष्णू पंचायतन याग असेल तर विष्णू रूपाने मुख्य देवता विष्णू धरली जाते आणि मग सवितृ, गणेश, ईश्वर, शंकर आणि म्हणजे देवी आणि शंकर असे सहकारी देवता धरले जातात. देवी पंचायतन असेल तर देवीचं रूप सर्वेश्वरी म्हणून धरलं जातं आणि बाकी रूपानी 4 वेगळे हे राहतात. तर तो असा तो पंचायतन याग आहे. तो त्यातलं पहिलं जे सवितृ रूप आहे ते आपण आतापर्यंत पाहिलं, ज्यांनी आता बुद्धिप्रकाश झाला. हा सगळा जो प्रवास आहे तो बुद्धीचाच आहे. आपण त्या बुद्धीच्या विषयावर ते पाहिलेलंच आहे. आणि शनिवारी पण आपण एक
सूचना आली होती की आपण बुद्धियोगाचं मागच्या वेळी म्हटलं संपलं, पण मागे आपण घेताना तो उल्लेख केलेला समर्थांच्या करुणाष्टकातलं जे बुद्धिदे रघुनायका म्हणून समर्थांनी जी मागणी केलेली आहे, तर ती हा सगळा बुद्धियोगच दाखवतो. गीता पण तेच दाखवतो. म्हणजे खरं तर बुद्धियोग समजायचा नीट तर आपल्याला एकदा गीता घेणं ही आवश्यक आहे. हो, हो. आणि हे समर्थांचं करुणाष्टक खरं तर पूर्ण मनाचे श्लोकच आवश्यक आहेत, पण निदान आपण बुद्धीचा डायरेक्ट जिथे उल्लेख आणि मागितलेली आहे तेवढं तरी आपण घेऊ आपण पुढच्या वेळी. तर चालेल, चालेल. नुसती बुद्धीचा प्रकाश झाला. आता बुद्धी मिळाली, पण ती कशाकरता वापरतोय हा पण आहे ना. महाराजांनी म्हणाले बरोबर. दुर्योधन पण एका प्रकारे बुद्धिमान होता. त्याचा निश्चय काही बदलला नाही. मृत्यूची वेळ आली तरी तो म्हणतोय की आता करा तुम्ही राज्य. हे सगळं गेलेलं आहे. तुमची मुलंही नाही राहिली, काही प्रजा नाही राहिली. राज्य करून काय सुख मिळवणार? मी मात्र आता युद्धात मृत्यू येऊन मी स्वर्गलोक प्राप्त करणार आहे. म्हणजे नुसती बुद्धीचा प्रकाश येऊन प्रकाश होऊन उपयोग नाही. त्याच्या पुढेही बुद्धी ती कशी जाते याच्याकरता ती तशी तशी न्यायला ईश्वर पण त्या त्या रूपाने आपल्याला कसं सहाय्य करतो हे पंचायतनी सही. आरतीत झालं. मग आता बुद्धी हो. प्रकाश झाला आणि हाच सिक्वेन्स आपल्या सगळ्या कार्यात आहे. आपण म्हणतो गणेशाची पूजा पहिली करतात, पण गणेश पूजा करताना पण त्याच्या आधी काय आहे तर संध्या आहे. संध्येत काय आहे? गायत्री जप आहे. गायत्री जपात काय आहे? सवितृ देवतेची स्तुती आहे. धियो यो न प्रचोदयात करणारी जी बुद्धीला प्रकाश करणारी देवता आहे त्याची स्तुती म्हणजेच गायत्री मंत्र आहे. तर म्हणजे पहिल्यांदा सवितृ देवताची स्तुती झाल्यानंतर काय आहे तर गणेश पूजन आहे. म्हणून आता दुसरं जे पंचायतनातलं रूप आहे ते गजमुख गणेश आहे. तर आता महाराज सांगतायत आता गजमुख गणेशाच्या स्वरूपाचे वर्णन करताना गणाचा पती म्हणजे पालक, गण म्हणजे प्राण, इंद्रिय, हृदय, बुद्धी, संपूर्ण सूक्ष्म शरीर घेतले आहे. म्हणजे या सगळ्या इंद्रिया मनसहित सगळ्या इंद्रियांना प्राणांना ह्यांनाच गण म्हटलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे ऋषिकेशच झाले ते. तरी त्यामुळे गणेश कमी विष्णू जास्त, विष्णू कमी गणेश जास्त, हे जे प्रवाद मांडले जातात ते दोन्ही अज्ञानानेच आहेत. कारण हे सगळी रूप ही विष्णूंचीच वेगवेगळी रूप आहेत. कार्याप्रमाणे त्यांनी घेतलेली आहेत. त्यामुळेच त्या गोपी म्हणतात ना, याच्या रासक्रीडेच्या नंतर जेव्हा विष्णू रूपात येतात तेव्हा ते म्हणतात की विश्वाचं कार्य करायला पाहिजे ते रूप घ्यायला तुम्ही मोकळे आहात, पण आम्हाला मात्र ते मयूरपंखधारी श्यामसुंदर रूप पाहिजे जे गोपी म्हणतात. त्यांचा विवेक पक्का आहे. त्यांना ते रूप जरी श्यामसुंदर पाहिजे माहिती असलं तरी ते कृष्ण हेच सर्वांतर्यामी आहे. नकलू गोपिका नंदनो भवान अखिल देहीनाम अंतरात्मद्रुक म्हणतात गोपीगीतात त्या. तेव्हा तो सगळ्यांचा अंतरात्मा तो आहे. किंवा सुरुवातीलाही जयति ते दिकम जन्मना व्रजा हे जे म्हटलेलं आहे की आपण व्रजात जन्माला आल्यामुळे व्रजाची कीर्ती वैकुंठापेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजे वैकुंठातनं आपण आलात ही बुद्धी आहे. सर्व व्यापक विश म्हणजे व्यापणं, विष्णू म्हणजे सर्व व्यापक असं ते तत्व, ते विष्णू तत्व ते आपण आहात हे त्यांना माहिती आहे. पण त्या एका रूपाबद्दल प्रेम आहे. रूपाबद्दल प्रेम करताना एकनिष्ठा हवी. थोडी एक दिवस गणपती माझा इष्ट, दुसऱ्या दिवशी शंकर असा उपयोग नाही. एक रूप एक नाम हे तत्व धरायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर बाकी सगळी रूप त्यांचीच आहेत हा विश्वास पाहिजे. बाकी सगळ्यांचे जे धर्म आहेत ते पण त्याच माझ्या इष्टापर्यंत नेणारे आहेत. ही ठाम भूमिका जर असेल तर तो भागवत धर्म म्हणून सांगितलेला आहे भागवतामध्ये. तर
गण म्हणजे प्राण, इंद्रिय, हृदय, बुद्धी, संपूर्ण सूक्ष्म शरीर घेतले आहे. सूक्ष्म शरीरांतर्गत बुद्धितत्वाला प्रेरणा करणे हे कार्य सविता रूपाने ईश्वराचे आहे. त्या सर्वही गणांचे रक्षण करणारा परमात्मा म्हणजे गणपती आहे. बुद्धिप्रकाश झाला, पण संरक्षण काय आहे? योगक्षेमम वाहम्यम काय आहे? तर बुद्धीचं संरक्षण हा खरा योग आहे आणि ते कायम संरक्षण करणे हा क्षेम आहे. तर ते संरक्षण करण्याचं प्रकाशित बुद्धी झाली, पण ती वाकड्या वाटेने गेली तर ती जाऊ नये म्हणून त्याचं संरक्षण करणं. म्हणून हा विघ्नहर्ता, त्यात काही विघ्न आली, वेगवेगळे अंतराय जे आपण पाहिले ते अंतराय आले, त्याचा नाश करण्याकरता गणेश आहेत. आणि ते गणेश कसे आहेत तर ओंकार स्वरूपा आणि विश्वाची या रूपा पांडुरंगा जसं सांगितलेलं आहे, म्हणजे तो पांडुरंग जसा ओंकार स्वरूप आहे तसं गणेशाचंही वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. म्हणजे ते गणेश रूप हे ते ओंकारच आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असेल की काही काही म्हणजे साधकांना क्रिया होताना ओंकार होतो. तो ओंकार म्हणजे तो गणेश रूप ओंकार आहे आणि ते गणेश येऊन आपल्या साधनेतली विघ्न जी आहेत किंवा जे आपले पूर्व दूषित कर्माचे संस्कार आहेत त्याचा विनाश करणारा विघ्न हरता तो आहे. तर त्याचा विनाश करून सगळ्या गणांची म्हणजे मनसकट दश इंद्रियांची म्हणजे अंतःकरणासकट दश इंद्रियाची शुद्धी करणारा तो ओंकार रूपी गणेश आहे. असे ते संरक्षक गणेश आहेत. तर सर्वही गणांचे रक्षण करणारा परमात्मा म्हणजे गणपती आहेत. गणपती हे पण तेच गणाचा पती म्हणून गणपती. मूळ तत्वापर्यंत जाऊन महाराज ध्यान करतायत. म्हणजे भेदाचा काय संबंध? गणपती निराळा, सविता निराळा, जगदंबा निराळी असे नाही. पंचप्राण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, मन आणि बुद्धी आहे. सप्तदशतत्वात्मक लिंग शरीर ते आहे. हे काही सप्तदश म्हणतात, तर काही म्हणतात 16. तर ते कसं तर 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय हे 15. त्याच्यानंतर मन, बुद्धीने अंतःकरण तत्व सगळं धरलं तर ते 17 झालं. जर मन, बुद्धी, चित्त, अहंकार धरलं तर 19 झालं. आणि नुसतं मन म्हणून पूर्ण अंतःकरण तत्व धरलं तर 16 झालं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या म्हणजे त्याच्यात विरोध आहे असं समजण्याचं कारण नाही. तो वर्गीकरणाचा फक्त वेगवेगळा प्रकार आहे. हा, तर पंचप्राण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, मन आणि बुद्धी आहे. सप्तदश तत्वात्मक लिंग शरीर ते आहे, ज्याच्यामुळे अनेक जन्म होतात. नवीन स्थूल देहाचा संबंध म्हणजे जन्म आहे आणि स्थूल व सूक्ष्म शरीराचा वियोग होणे म्हणजेच मृत्यू आहे. आता या सर्वांचे रक्षण करायचे हे काम कठीण आहे. प्रेरकत्व निराळे, संरक्षकत्व निराळे. कार्यरूपाने भेद झालेला आहे. प्राणतत्व एकच आहे म्हणतात, परंतु वेगवेगळी कार्य केल्यामुळे स्थानभेदाने कार्यभेदाने पंचप्राण भेद झालेला आहे असे शास्त्रकार सांगतात. त्याप्रमाणे ईश्वराचा भेद हा उपाधीमुळे आहे. याचंही उदाहरण एका प्रवचनात महाराज देतात की तीच व्यक्ती घरात जेव्हा येते तेव्हा त्याचा वेश वेगळा आणि मग घरात त्याला मुलं बाबा म्हणतात किंवा दुसरे काही संबंधी त्या नातेसंबंधांनी हाक मारतात आणि तेच जेव्हा ऑफिसात जातात तिथे वेगळा गणवेश आहे म्हणाले आणि मग तिथे त्यांना साहेब म्हणून हाक मारतात. तर तसं हे वेशांतर जसं कार्याप्रमाणे होतं तसं हे रूपांतर हे वरवरचं रूपांतर आहे. कार्याप्रमाणे ते आहे
पण तत्व एक आहे. ईश्वर तत्व एक आहे. महाराजांनी देवी भागवतातही सांगितलंय. सर्वेश्वर आणि सर्वेश्वरी हे एकच आहेत. आता पंचमहाभूतापासून सूक्ष्म शरीर ही झालेले आहे. स्थूल शरीर ही पंचभौतिकच आहे. पण स्थूल देहाची कालमर्यादा ठरलेली आहे. ते विनाशी आहे. अंतवंतम इमे देहा असे म्हणतात. भगवंतांनी गीतेतच सांगितलेलं आहे की हे जे जे देह आहेत तो अंतवंत आहे. शिर्यते इति शरीरा म्हणते म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचे क्षय होतो त्यालाच तर शरीर नाव आहे. त्यामुळे ते जाणार. तर अंतवंत इमे देहा असे म्हणतात. साक्षात्कारात्मक भक्तियोग जरी उत्पन्न झाला तरी सुद्धा सूक्ष्म शरीराचा विनाश होतो असे कपिल महामुनी सांगतात. भक्तितत्वाचे प्रतिपादन आपल्या मातेला करीत असताना भक्तीचे स्वरूप त्यांनी वर्णन केलेले आहे. सर्वदेव म्हणजे सगळी इंद्रिये. सर्वही इंद्रियांची प्रवृत्ती वासुदेवाकडे करणारा जो भक्तियोग म्हणून त्यांनी वर्णन केलेला आहे. सर्वात्मक परमेश्वराच्या ठिकाणी या सर्वांची प्रवृत्ती असणे ही भक्ती आहे. तत्वैक मनस भक्ती स्वाभाविकी सुसाहा. स्वाभाविक ती आहे, म्हणजे स्वभावताच आहे, मुद्दामून केलेली नाही. आपली भक्ती ही मुद्दामून केलेली आहे तोपर्यंत ती उपासना आहे, ती साधन भक्ती. आणि साध्य भक्ती म्हणजे ईश्वर मनातनं जाऊ शकत नाही. गोपी म्हणतात उद्धवजींना, आम्ही त्याला विसरायचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही. या ठिकाणी तो उभा राहिलेला. इथे त्यांनी ही क्रीडा केली, ही लीला केली, त्याला आम्ही विसरू शकत नाही म्हणतात. किंवा जे यांचं उदाहरण आहे आपले सूरदासांचं, की बालरूपात कृष्ण त्यांच्याशी चेष्टा मस्करी करत असतात. हात धरून चालताना मध्येच हात सोडून जातात. तर तेव्हा ते सूरदास म्हणतात की हात सोडून जातोस, मी म्हातारा आहे, माझा हात सोडून जातोस, यात काय तुझी मर्दुमकी? हिंमत असेल तर माझ्या हृदयातनं बाहेर पडून दाखव म्हणतात. तर ही ती भक्तांची भक्ती आहे की स्वाभाविकच त्यांची ईश्वराबद्दल, ईश्वराचं स्मरण, आपल्याला नामस्मरण करावं लागतं. गोपी ते कृष्णाला विसरायचा प्रयत्न करतायत पण विसरू शकत नाहीत. ही ती भक्ती आहे त्यांची. तर संसार निवृत्ती सूक्ष्म शरीराचा नाश झाल्यावर होते. जीव भाव संपतो तोपर्यंत अध्यस्त सर्वही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे. अध्यस्त म्हणजे काय हे आपण आत्मानात्म विचारामध्ये पाहिलेलं, की त्याच्यावर आधार असलेलं वाटलं. म्हणजे जे स्टँडर्ड उदाहरण घेतात वेदांतात, की दोरी पडलेली आहे आणि त्याच्यावर सर्पाचा भास झाला. म्हणजे दोरी जर पडलेली नसती तर सर्पाचा भास होऊ शकला नाही. म्हणजे तो दोरीवर सर्पाचा भास झालाय म्हणजे तो सर्पाचा भास दोरीच्या अधिष्ठानाने झालाय. म्हणजे ते झालं अध्यस्त विवर्त. म्हणजे तो त्याच्यावर सुपर इम्पोज्ड भास आहे असं. तर तसं इथे सांगतात अध्यस्त हे सूक्ष्म शरीर हे आत्मतत्वावर त्याला लिमिटिंग, ते दिग्भिरवेष्टितमंबरमेव प्रत्येक ब्रह्मेती सांगितलंय तसं दिक्तत्वानी आच्छादित असा जो अंतर्यामी वाटतो, तेव्हा हे शरीराच्या आत, तो सूक्ष्म देहाच्या आत आहे असा जो वाटतो, तेव्हा त्याला वेगळा आत्मा असा किंवा कुटस्थ असा नुसता व्यवहार होतो. पण तो भास निवळला की कळतं ते सच्चिदानंद आणि सर्वव्यापी सच्चिदानंद हे एकच, सर्वव्यापी सच्चित आनंद हे एकच आहे हे लक्षात येतं तेव्हा. तर तोपर्यंत अध्यस्त सर्वही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे. त्याची सगळी कार्ये आपल्या ठिकाणी घेतो आहे. म्हणजे त्याचा
अहम पण चुकीच्या ठिकाणी लागला. तो हे शरीर म्हणजे मी आहे, हे मन म्हणजे मी आहे किंवा मी म्हणजे बुद्धी, हा जो अध्यास झालेला आहे. त्यामुळे ते सगळी कार्य तो त्यांनी जी कार्य होतात, मनानी होतात, बुद्धीनी होतात, वाणीनी होतात, शरीरानी होतात, ती मी करतो असा तो मानतो. हे अज्ञान आहे. ज्ञानात्मक, साक्षात्कारात्मक जी भगवत भक्ती आहे, शेवटची म्हणा किंवा अशा प्रकारची सर्व इंद्रियांची प्रवृत्ती त्या ठिकाणी लागली म्हणजे ती ज्ञान पर्यवसायी झाली. तोपर्यंत ही सर्व इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण वगैरे भौतिक असून सुद्धा राहत असतात ना. परिणाम सारखा चालू आहे. इंद्रियांच्या वृत्ती आहेत, मनाच्या वृत्ती आहेत, बुद्धीच्या वृत्ती आहेत, प्राणाच्या वृत्ती सारख्या चालू आहेत. हा परिणाम चालू असून सुद्धा क्षय नाही. परिणाम असल्यामुळे सगळ्यांचा क्षय आहे हा सिद्धांत जो सांख्यांनी मांडला तो तिथे का नाही? परिणामशील असे हे सूक्ष्म शरीर आहे, तरी सुद्धा त्याचे रक्षण करणारे कोणीतरी असले पाहिजे, हे चिंतन महाराजांनी केलेलं आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, थोडं विषयाला सोडून असलं तरी, की सगळ्याचं परिवर्तन हे सांगितलेलं आहे. व्याकृत म्हणतात, म्हणजे मूळ सच्चिदानंदाचा जो परिणाम म्हणून हे जग आहे. विकृत म्हणजे त्याच्यात विकृती निर्माण होऊन म्हणजे वैचित्र्य, मूळ स्वभावापेक्षा वेगळं भासणं, ही ती विकृती आहे, म्हणजे परिणाम आहे. म्हणजे आपलं शास्त्र हे सापेक्षता वादापेक्षाही पुढे गेलेलं आहे. आता तो E=mc² जे सांगितलेलं आहे, म्हणजे एनर्जी मॅटर मध्ये कन्वर्ट होऊ शकते, कारण कशाचाही नाश नाही हे आईन्स्टाईन म्हणतो. हे एक फार छोटं तत्व आहे, त्याच्यापेक्षाही कितीतरी मोठी तत्व आहेत. आईन्स्टाईनचं तत्व ही स्टीफन हॉकिन्सनी खोटं ठरवलेलं आहे. मेटाफिजिक्स मध्ये ते खोटं ठरलेलं आहे. आणि जेवढं जेवढं मेटाफिजिक्स मध्ये माणूस पुढे चाललेला आहे, तेवढं तेवढं ते अध्यात्माचीच भाषा बोलायला लागले. आता तो विषय वेगळा आहे, ते त्यामुळे आपण परत विषयावर येऊ. पण या निमित्ताने ते सांगावंसं वाटलं, की नाश होत नाहीये, सगळं एकातनं दुसऱ्यात परिवर्तित होतंय, हे सांगतात महाराज इथे. हा परिणाम चालू असून सुद्धा क्षय नाही. परिणाम असल्यामुळे सगळ्यांचा क्षय आहे हा सिद्धांत जो सांख्यांनी मांडला आहे, तो तिथे का नाही? परिणामशील असे हे सूक्ष्म शरीर आहे, तरी सुद्धा त्याचे रक्षण करणारे कोणीतरी असले पाहिजे, ते चिंतन महाराजांनी केलेलं आहे. पण ते रक्षण करणारा कोण आहे? तर प्राणेंद्रिय बुद्धी प्रसिद्ध गणरूपम रक्षति तस्मात् गणपती रीती विश्रुत रूपम. ईश्वर स्वरूपाचे हे एक कार्य इथे त्यांनी दाखवलेले आहे, संपूर्ण सूक्ष्म शरीराचे संरक्षण करणे. तदंतर्गत बुद्धीला यथायोग्य प्रेरणा करणं हे सवितृरूपी ईश्वराचे कार्य आहे. प्रपंच, परमार्थ या सर्वांच्या योगक्षेमाची जबाबदारी यात सुचवलेली आहे. बुद्धीनेच सर्व कार्य व्हायचे आहेत ना. हेच कारण आहे समर्थांनी मागताना पहिल्या श्लोकात मागितले ते भौतिक अडचणी मागितले, पण त्याच्याकरता मागितलं काय? पैसा द्या नाही मागितलं, किंवा माझे या लोकांची दारिद्र्य दूर करा नाही मागितलं. बुद्धिदेव रघुनायका मागितले, कारण बुद्धीच हाच एक पदार्थ असा आहे की तो शुद्ध स्वरूपात, शुद्ध सात्विक स्वरूपात ईश्वराच्या जवळ आहे. मागेही आपण बुद्धी विषयावर विचार करताना पाहिलं होतं की सृष्टीची उत्पत्ती होताना मूल प्रकृतीनंतर महत्तत्व तयार झाले. महत्तत्व म्हणजे ही विश्वरूपाची बुद्धी आहे.
आणि मग अहंकार आणि मग सगळं. म्हणजे शुद्ध बुद्धी जी आहे तिथे अहंकारही रहित जी बुद्धी आहे तिथेच तो आत्मतत्वाचा प्रकाश पडतो. असं हे बुद्धितत्व फार महत्वाचं आहे. आणि त्याचं संरक्षण हे कशात आहे? तर संरक्षण हे उद्धारात, संवर्धनात आहे. म्हणजे सत्वरज तमस गुणापासून तमात जर अडकली आहे तर ती तमातनं रजात, रजातनं सत्वात आणि मग नैस्त्रैगुण्यम भवार्जुनम म्हणतात. म्हणजे नैस्त्रैगुण्यम म्हणजे त्रिगुणाच्याही पलीकडे तू जा म्हणून भगवान सांगतायत. तर ते बुद्धीद्वारे शक्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. अशी ती शुद्ध बुद्धी ती प्राप्त नुसतं करून देणं नाही, ती प्राप्त होईपर्यंत पण त्याचं संरक्षण करत राहणं हे गणेश रूपाने करतायत. तर पुढे सांगतायत महाराज, हा, ईश्वर स्वरूपाचे हे कार्य इथे दाखवलेले आहे. संपूर्ण सूक्ष्म शरीराचे संरक्षण करणे, तदंतर्गत बुद्धीला यथायोग्य प्रेरणा करणे, हे सवितृ रूपाने ईश्वराचे कार्य आहे. प्रपंच, परमार्थ सर्वाच्या योगक्षेमाची जबाबदारी त्यात सुचवलेली आहे. बुद्धीनेच सर्व कार्य व्हायचे आहेत ना. सर्वाला कारण म्हणजे बुद्धितत्व आहे, असा सांख्यांचाही सिद्धांत आहे. हे सर्वाला कारण याचा अर्थ थोडा आपल्याला म्हणजे वेदांतात किंवा आत्मानात्म विचारात पण थोडाफार येऊन गेला तो, की सूक्ष्म शरीर जसं आहे त्याप्रमाणे स्थूल शरीर बनतं. त्यामुळे सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीराला कारण. तर त्यामुळे शरीराला कारण काय तर अंतःकरण तत्व. अंतःकरण तत्वामध्ये पण बाकी सगळ्यापेक्षा बुद्धी ही वरती, त्यामुळे ते बाकी सगळ्याला कारण आहे. तर एकापेक्षा एक वरची लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या खालच्या लेवलला कारण होत जातात. म्हणून बुद्धी हे असं तत्व आहे की त्या तत्वाच्या पलीकडे परमात्म तत्वच आहे. त्यामुळे जे जे व्यक्त स्वरूपात दिसतंय किंवा ज्या ज्या अव्यक्ताचा विचार होऊ शकतोय त्याचं कारण बुद्धी आहे. आणि जे त्याच्याही पलीकडे आत्मतत्व आहे तिथे तर बुद्धीचाही उपयोग नाही. तिथे बुद्धी विलीन झालेली आहे. तेव्हा ते वासुदेव सर्वंपर्यंत महात्मा पोचलेला आहे. हा, सर्वाला कारण म्हणजे बुद्धितत्व आहे असा सांख्यांचाही सिद्धांत आहे. सर्व प्रत्युपभोगम यस्मात् साधयती बुद्धिः सैवच निजदृष्टीनाम प्रधान पुरुषांतरम सूक्ष्मम. उपभोग व अपवर्ग म्हणजे इहलोकातले भोग आणि अपवर्ग म्हणजे परलोकातले भोग हे देऊ शकणारी, हे दोन्ही देणारी बुद्धी आहे. बुद्धी ही प्रधान आहे, श्रेष्ठ आहे, हे सांख्यांनी सुद्धा सांगितलेले आहे. त्यांना ती बुद्धी मान्य आहे. भोगदातृत्व फक्त बुद्धीलाच आहे ना. आणि अपवर्ग अमोल दातृत्व सुद्धा प्रधान पुरुषांतरम सूक्ष्मं करोती इति बुद्धी ही. प्रधान आणि पुरुष याच्यातील भेद म्हणजे अंतर दाखवणारी बुद्धीच आहे. तो भेदाग्रह झाला की भेदाग्रह गेला. भेदग्रह मूलम सर्वही, भेदाग्रह मूल सर्वही म्हणजे भ्रांती ही गेलीच म्हणतात. म्हणजे पुरुष जो आहे तो काही कार्य करणारा नाही, पण प्रकृतीचं साह्य घेतलं की त्याला प्रधान म्हणतात. आणि त्याच्यातला ज्याला फरक कळला त्याला तो परमात्म तत्व आणि माया हा भेद एकदा कळला, आत्मानात्म विचार पक्का झाला
आणि तीच प्रोसेस आपण मागे पाहिलेली सोहम आणि हंसा, जे मोठ्या महाराजांच्या आरतीत आहे, सोहम हंसा पक्षाभ्याम, की तो मी आहे सहा अहम किंवा अहमसा, या पद्धतीने तत्पदार्थाची शुद्धी, त्वम पदार्थाची शुद्धी झाली. हे अ, आता आपण जास्त एक्सप्लेन नाही करत, आपण आत्मानात्म विचारामध्ये थोडंसं घेतलेलं आहे. पण जीवाचं अल्पज्ञत्व वगैरे बाजूला काढलं की ती त्वम, तू याची शुद्धी झाली की उरतो तर परमात्मा, आणि ईश्वराचं सर्व शक्तिमत्व इत्यादी गुण बाजूला काढले की ते उरतं ते पण सच्चिदानंद, ते एक आहे असं ब्रह्मवाक्य सगळी सांगतात. तर हे समजून घेणारी कोण बुद्धी आहे. आणि हा कसा, याला अन्वय व्यतिरेक कानी ईश्वराला समजून घ्यावं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला काय, जसं रामकृष्ण परमहंस म्हणतात की फळाचं गर, वरचं साल बाजूला केलं, गर बाजूला केला, मग बी पर्यंत पोचलं. म्हणजे ते बी म्हणजे मुख्य आहे हे कळलं की मग ते सगळं फळ पण बीत न चाले, ते झाड पण बीत न आले, हे आपल्याला कळतं. तसं सुरुवातीला तत्व जाणून घेण्याकरता माया ही बाजूला केली जाते. हे झालं भेद. म्हणजे भेदाग्रह, म्हणजे भेदाचा आग्रह झाला की मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, मग मी कोण आहे, मग आत्मतत्व. मग एकदा आत्मतत्व हे कळल्यानंतर मी गेला तिकडे, आणि मग आत्मतत्व कळल्यावर सकलमिदम अहमच वासुदेव. मग हा देहही ईश्वर आहे, मन ही ईश्वर आहे, सगळं विश्वच ईश्वर आहे, ही बुद्धी झाली. म्हणजे पहिल्यांदा भेदाचा आग्रह पक्का झाला पाहिजे. कुठल्या भेदाचा आग्रह? माणसा माणसातल्या भेदाचा आग्रह नाही. भेद म्हणजे क्षर आणि अक्षर, क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक, जो गीतेत सांगितलेला आहे 13वा अध्याय. म्हणूनच म्हणजे हे वाचताना पण ते लक्षात येतं की यातही गीतेतला जो 13वा अध्याय आहे त्यात जे सांगितलेलं आहे तोच भाग इथे आलेला आहे की क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय. इदम शरीरम कौंतेयम ने सुरुवात केली आहे भगवंतांनी अध्यायाला. म्हणजे इदम म्हणून जे जे दाखवलं असतं, हे शरीर आपण म्हणतो ना, म्हणजे ते मी नाही. माझी बुद्धी काम करत नाही म्हणतो, तेव्हा मी बुद्धी काम करत नाही म्हणत नाही ना आपण. म्हणजे मी बुद्धी नाही असा तो विचार करून हे सगळं, हे मी नाही, हे मी नाही, किंवा ईश्वराचा विचार करता नाही, तो हे नाही, नेती नेती जे म्हणतात, ते नाही नाही करत सगळं बाजूला काढून जे उरतं ते तत्व कळल्यानंतर मग सगळ्याचा अंतर्भाव आहे. मग सगळं विश्व ही माया नाही होत, मग तो लीला भगवंताची होते. मग तो महात्मा मग काय म्हणतो, तर तो महात्मा म्हणतो, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे सगळं चराचर तोच होऊन जातो. म्हणजे माया जरी वेगळी म्हटली तरी द्वैत धरल्यासारखं होईल ना. त्यामुळे माया असं काही नाहीच, सर्व जे आहे ते ईश्वरच आहे असा त्याला अनुभव येतो. नुसतं जाणतो असं नाही, अनुभव त्याला येतो. म्हणून भेदाचा आग्रह झाला की भेदाचा जो ग्रह आहे तो दूर होतो, हे महाराजांनी सांगितलं. भेदग्रह मूलम सर्वही, म्हणजे Recording stopped. भेद वाटणं हेच सगळ्या त्रासाचं किंवा संसाराचं मूल आहे, हे सांगतायत या भेदग्रह मूलम सर्वही मध्ये. भेदग्रह मूल सर्वही म्हणजे भ्रांती, तीही गेलीच म्हणतात. म्हणजे भोग, अपवर्ग, दातृत्व बुद्धीला सांख्यशास्त्रकारांनाही मान्य केलेलं आहे. मला वाटते थांबूया इथे, 11:28 झाले. आजच्या करता थांबू. कोणाला काही शंका विचारायची आहे का, किंवा जास्त याच्याबद्दल एलॅबोरेट करायचं असेल तर? हा, नाही नाही नाही. चालेल, थांबूया इथे. ओके हो, ओके. चालेल. श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. वैशाली पण आहे. श्री गुरुदेव दत्त. काय काय गुरुदेव.
आज वैशाली पण आहे म्हटलं. हो का? महाराज काका. चला म्हणजे कृपा झाली मोठी. वा. थँक्यू किती आलेत थँक्यू बघ. वैशाली. अरे ते वॉशरूम मध्ये गेले होते म्हणून मी हे केलं. अच्छा अच्छा. हम्म. अच्छा. हम्म. अच्छा.